मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नागपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटाची आज नोंदणी होणार आहे आणि गटनेते म्हणून ज्येष्ठ नगरसेवक संजय महाकाळकर यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। स्वतः संजय महाकाळकर जे आहेत, संजय भाऊ खूप खूप अभिनंदन। काय सांगणार? सर्वप्रथम तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की या शहराचे प्रभारी रणजितदादा कांबळे आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कुणालदादा चौधरी आणि आमच्या या शहराचे सन्माननीय नेते विकासभाऊ ठाकरे यांच्यामुळे आज मला ही संधी उपलब्ध झालेली आहे। त्याबद्दल सर्वप्रथम मी विकासभाऊचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करेल। आणि आज सर्व 34 नगरसेवक डिव्हिजनल कमिशनर ऑफिसला जाऊन आज गटनोंदणी आज तिथे होणार आहे। चौथ्यांदा भाजप सत्तेत, गटनेता म्हणजेच विरोधी पक्षनेता असेल आणि तुम्हाला जाब विचारायचा सत्ताधारी भाजपला, संख्या वाढली तुमची, कुठले मुद्दे महत्त्वाचे आहे नागपूरसाठी? विरोधी पक्षनेता म्हणून महत्त्वाची भूमिका असेल गटनेता झाल्यानंतर, ती भूमिका आहे? हो, एकदम बरोबर आहे। कारण की मागच्या 4 वर्षापासून या शहरामध्ये प्रशासक आहे आणि बघितलं जातं की या शहरामध्ये आज लोकांना जे महानगरपालिकेच्या माध्यमातून जी काय आवश्यकता असते ती फार थोड्या गरजा असते। कारण की त्यांना नियमितपणानं पाणी स्वच्छ मिळालं पाहिजे, साफसफाई बरोबर असली पाहिजे, कचऱ्यांच्या गाड्या उचलायला आलं पाहिजे, सिवरेज सिस्टम बरोबर असली पाहिजे। परंतु मागच्या काही वर्षामध्ये जर आपण बघितलं असेल हा संपूर्ण सिस्टम या शहरामध्ये कोलॅप्स झालेला आहे। आजही 24/7च्या आपण मोठ्या मोठ्या घोषणा करत असताना आजही बऱ्याच ठिकाणी टँकरद्वारा पाणी पुरवठा करावा लागत आहे। नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही। नागरिकांच्या तक्रारी आहे की आजही याद्वारे बऱ्याच ठिकाणी त्या पाण्यामध्ये गटारचं पाणी तिथे येत आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही घेऊन ह्या शहरामध्ये ते जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू। भाऊ, गटनेता निवड झाली, काय समीकरण काँग्रेस पुढे होते की तुमचं नाव जे आहे ते पक्षाकडे आलं? ते तर नेत्यांचं प्रायोरिटी होती की त्यांनी सर्व जो विचार केला असेल। आणि मला असं वाटतं की ह्या महानगरपालिकेमध्ये 2 टर्म माझे वडीलसुद्धा नगरसेवक होते आणि त्यानंतर आता मी 4थ्यांदा निवडून आलो। जवळपास माझा हा 20 वर्षाचा अनुभव आणि सिनियरिटी पाहता पक्षांनी हा निर्णय घेतला असेल। आणि मला असं वाटतं की मी सुरुवातीपासून या काँग्रेस पक्षासोबतच राहिलो आहे आणि पक्षासोबत एक निष्ठ असल्यामुळे आज ते गटनेता म्हणून आज विकासभाऊंनी ते माझं नाव निश्चित केलं। 34 नगरसेवकांचे नेते असणार आहे तुम्ही सभागृहामध्ये आणि विरोधी पक्षाची महत्त्वाची भूमिका घेऊन तुम्हाला भांडायचं आहे। हो, निश्चितपणानं। कारण की एवढी मोठी जर जबाबदारी आज जर पक्षाने दिलेली आहे तर ह्या शहराच्या जनतेला, या शहराच्या सर्व लोकांना न्याय द्यायचंच आहे। कारण येणाऱ्या निवडणुकासुद्धा बघता यावेळेला त्या माध्यमातून सर्व जी काही कामं करून हे काँग्रेस पक्षालासुद्धा या शहरामध्ये आम्हाला मजबूत करायचं आहे। शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शहर आहे हे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं शहर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं शहर, त्यामुळे भाजपचं कॅडर मजबूत आहे। नाही असेल ना भाऊ, भाजपचा कॅडर मजबूत असेल तरी काँग्रेस कुठेही कमी नाही। कारण की आपण जर मागच्या जर निवडणुका बघितल्या असेल तर काँग्रेसचे पर्सेंटेज कुठे वाढतच चाललेले आहे। आणि एवढ्या मोठ्या लोकांचं शहर असलं तरी इथे शहरामध्ये जो विकास सुरू आहे याचं नियोजन कुठे आहे? कारण जर मागचा जर पावसाळा बघितला असेल तर पूर्ण अर्ध शहर पाण्यामध्ये डुबून गेलं होतं। आज बऱ्याच ठिकाणी आपण जर छोट्या वस्त्यामध्ये किंवा जर सिमेंट रोडची जर कामं पाहतो आहे त्याला ड्रेनेज सिस्टम नाही। म्हणजे विकास होतो आहे, आम्हाला विकासाला विरोध नाही, परंतु त्याचं एक नियोजन असलं पाहिजे। नागरिकांना विकास होत असताना त्याला त्रास झालेला नाही पाहिजे। बऱ्याच ठिकाणी ओव्हरब्रिजचे आणि पुलांचे कामं सुरू आहे, परंतु त्याच्या खालचे जे रस्ते खोदून ठेवले भाऊ, लोकांना जगणं मुश्किल होऊन गेलं, लोक कंटाळून गेले या सर्व गोष्टींना। त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये परिवर्तनसुद्धा हे निश्चितपणानं होणार आहे। खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या नव्या इनिंगसाठी। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी नागपूर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।